या संदर्भात जम्मू काश्मीरमधून जे हिंदूंचं पलायन होत होतं किंवा हिंदूंना तिथून अनेक हिंदूंना काश्मीर सोडावं लागलं, पंडितांना असेल किंवा हिंदूंना, परंतु त्यानंतर नोटबंदी झाली. नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल अशा प्रकारच्या वल्गनाही त्या ठिकाणी केल्या गेल्या होत्या. पण अजूनही तेथील दहशतवाद अलीकडे झालेल्या ज्या काही घटना आहेत आणि वारंवार तिथे दहशतवाद्यांकडून जे हल्ले होत आहेत आणि निष्पाप पर्यटकांचा बळी केला जातोय, त्यांना शहीद केला जात आहे, या संदर्भात मला वाटतं की सरकारचं अपयश आहे आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे, हे मान्यच करावं लागेल. आता चौकशी वगैरे होईल तो भाग वेगळा, पण सरकारने ही चूक मान्य करावी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. संपूर्ण देश या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे. जे काही तिकडे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप काढून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं, यासाठी जे सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य जम्मू काश्मीर सरकार किंवा भारत सरकार करते आहे. परंतु अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मात्र ठोस पावलं सरकारनं उचलावं अशी आमची भूमिका आहे. धर्म विचारून मारलं गेलं असं म्हणतं आहे, माहिती मिळते. त्यातून कुठेतरी देशात दंगली पेटवण्याचा प्रयत्न होतो हिंदू मुस्लिम. बघा, आता यामध्ये खोलवर आपल्याला जावं लागेल. मी सांगताना तेच बोललो की जिथे एवढा मोठा पहलगाममध्ये पर्यटकांचा, त्याला मिनी स्वित्झर्लंड आम्ही म्हणतो,